ठाण्यामध्ये तीन हात नाका इथे झालेल्या कार्यक्रमात भाजप आणि शिवसेना या मित्रपक्षांमध्ये नाराजी नाट्य रंगलेलं पाहायला मिळालं। याच संदर्भात भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी आता अधिकाऱ्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केला, त्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। तीन हात नाका येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी MMRDA तर्फे तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचं काम हाती घेण्यात आलं। काम खरं तर सुरू होऊन 2 महिने झाले, मात्र शिवसेनेच्या काही स्थानिक नगरसेवकांनी याच कामाच्या भूमिपूजनाचा घाट घातला, कार्यक्रम ठेवला, ज्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। मात्र महायुतीत असलेले भाजपचे स्थानिक आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, माधवी नाईक, उपमहापौर कृष्णा पाटील आणि नगरसेवकांना या कार्यक्रमासाठी निमंत्रणच दिलं गेलं नाही, असा आरोप उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केला। तर ठाण्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीत कलगीतुरा बघायला मिळतं। मित्रपक्षच एकमेकांच्या समोर उभे ठाकल्याचं चित्र हे पाहायला मिळतं। एका कार्यक्रमाचं निमित्त झालं आणि महायुतीत असल्यामुळे कुरबुरी पाहायला मिळते। याच्यामध्ये मुळात तर प्रशासनाकडनं या संदर्भातला प्रोटोकॉल हा फॉलो केला गेला पाहिजे। निष्पक्षपणे कुठल्याही राजकारणामध्ये न अडकता प्रशासनाची जबाबदारी राहते की याच्यामध्ये पक्षामधले असतील, विरोधी पक्षाचे असतील, मित्रपक्षाचे असतील, सगळ्याच लोकांना निमंत्रण देण्याचं, कारण हा टॅक्स पेयर्सचा पैसा आहे। त्याच्यामुळे सगळे लोकप्रतिनिधी हे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह असल्याकारणाने त्यांना त्या तिकडे आमंत्रित करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची राहते। याच्यामध्ये जो कोण अधिकारी हा याच्यामध्ये दोषी आहे याच्यावरती कारवाई करण्याची मागणी ही मी आमच्या हक्कभंग समितीकडे केलेली आहे। या सगळ्या संदर्भात उपमहापौर कृष्णा पाटील आणि भाजप आमदार संजय केळकर नेमकं काय म्हणतात, काय प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी, बघूया। 100% हे श्रेय लाटण्याचंच काम आहे। जर महायुती म्हणून आपण निवडणूक लढवलेली आहे, महायुती म्हणून भरघोस मताने लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे, मग महायुतीचं मध्ये तुम्ही का हे करताय? महायुतीचे धर्म पाळायला पाहिजेत। तर तुम्ही जर महापालिकेचा युती शासनाचा निधी सगळा वापरताय आणि मग स्थानिक नगरसेवक असतील, उपमहापौर म्हणून आहेत, आमचे आमदार आहेत, त्यांनाही न विश्वासात घेता तुम्ही निमंत्रण पत्रिकेवर नाव छापले म्हणून सांगतात, मग का नाही आधी जाहीर केलं? मग मी कुठेतरी चुकीचं आहे। आणि मग ह्यांना वाटत असेल की आता गरज विसरली, मित्रपक्षाला गरज वाटत नाही भारतीय जनता पार्टीची भविष्यात, म्हणून त्यांनी असं साईडलाईन करायचं काम चालू आहे। अशा प्रकारचं जे काही वाद होतो हे नेहमीच झालेलं आहे, हे काही आम्हाला नवीन नाही। कधी बॅनर दाखवले जातात नाव टाकल्याचे, कधी निमंत्रण पत्रिका दाखवली जाते की हे काय नाव टाकलेलं आहे आणि प्रत्यक्ष सांगितलं जात नाही। आता महापालिकेतल्या आमच्या उपमहापौराला पण निमंत्रण नाही, आमच्या आमदाराला पण विधान परिषदेतल्या निमंत्रण नाही। हा कुठला प्रकार आहे? काही आचारसंहिता आहे की नाही? आणि मग हक्कभंग आणला तर म्हणणार की बघा यांनी असंच केलं म्हणून। त्यामुळे याच्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे, नाहीतर भारतीय जनता पार्टीला कायमचा बहिष्कार टाकायला लागेल।